हिंदू आकाशगंगेच्या मध्यभागी पवित्र इंटरगॅलेक्टिक पर्वत शिखर वेढाखाली होते. शक्तिशाली तारकाच्या नेतृत्वाखाली राक्षसांनी खगोलीय गडावर हल्ला केला आणि त्याच्या प्राचीन सामर्थ्यावर दावा केला. हिंदू लोक पर्वताचे रक्षण करते सावधगिरीने पकडले गेले. त्यांच्या मदतीची याचना विश्वातून प्रतिध्वनी होत होती. राक्षसांच्या काळ्या जादूने शिखरावर प्रवेश केल्यामुळे अवकाश काळाचे फॅब्रिक उलगडू लागले. देवतांचे मौन बधीर करणारे होते आणि हिंदूंचे भवितव्य शिल्लक होते. हताश होऊन ते त्यांचा पवित्र पर्वत आणि त्यांची आकाशगंगा वाचवण्यासाठी महान योद्धा भगवान कार्तिकेय शिवपुत्र यांच्याकडे वळले. भगवान कार्तिकेय स्वर्गीय योद्धा दैवी देव रोबोट्सच्या सैन्यासह वेढलेल्या पर्वतावर उतरून हिंदूंच्या विनंतीला उत्तर दिले. मूलतत्वांपासून बनवलेले आणि पवित्र शक्तींनी नटलेले रोबोट तेजस्वी चमकले. त्यांची शस्त्रे तयार आहेत. युद्ध सुरू होताच कार्तिकेयचे रोबोट राक्षसांशी भिडले. त्यांच्या हालचाली वेगवान आणि अचूक होत्या. राक्षसांच्या काळ्या जादूला रोबोट्सच्या दैवी ऊर्जेने भेटले आणि त्यांचे हल्ले निष्फळ केले. कार्तिकेयाने त्याच्या भव्य मोराच्या आरोहणात प्रभाराचे नेतृत्व केले. त्याचा भाला प्रखर प्रकाशाने चमकत होता. तारका राक्षसाचा खेत. त्याने त्याचे सर्वात शक्तिशाली हल्ले केले, परंतु कार्तिकेयच्या रोबोट्सने प्रहार शोषून घेतले. त्यांचे संरक्षण अथक होते. लढाईची वळणे वळली आणि भूते डळमळू लागली. कार्तिकेयाने संधीचे सोने करून तारकाला पराभूत करून राक्षसांच्या काळ्या जादूचा चक्काचूर केला. विजय प्राप्त झाला आणि इंटरगॅलेक्टिक माउंटन शिखर सुरक्षित झाले. हिंदूंना आनंद झाला. त्यांचे पवित्र स्थान कार्तिकेयच्या शौर्याने आणि दैवी रोबोट्सच्या अटळ समर्पणाने संरक्षित आहे. आकाशगंगा पुन्हा सुरक्षित झाली. तिचा समतोल पूर्ववत झाला. त्यानंतर कार्तिकेयचे यंत्रमानव सदैव जागरूक राहिले. हिंदूंनी त्यांचे आकाशीय किल्ले पुन्हा बांधले आणि मजबूत केले. कार्तिकेयच्या विजयाची आख्यायिका संपूर्ण आकाशगंगेत पसरली. येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारी दैवी योद्धा आणि त्याच्या देव यंत्रमानवांनी हिंदू आकाशगंगेची निरंतर समृद्धी आणि शांतता सुनिश्चित करून दिवस वाचवला होता.